नमस्कार. प्रुडंट वाहिनीच्या वास्तू रविराज आणि वास्तू संस्कृती ह्या कार्यक्रमामध्ये मी अंजली चितळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमामध्ये वास्तुशास्त्र म्हणजे काय याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर रविराज अहिरराव. भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत आणि संचालक सुद्धा. ठाणे, पुणे, सिंगापूर, सिडनी या ठिकाणी त्यांची कार्यालय आहेत आणि मागील 18 वर्षामध्ये 31,000 संतुष्ट ग्राहक जगभरामध्ये त्यांचे आहेत. त्याचबरोबर 7,000 विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यापैकी जवळजवळ 3,500 विद्यार्थी आता स्वतःची प्रॅक्टिस या वास्तुशास्त्रामध्ये करत असतात. डॉक्टर नमस्कार. या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. गोव्यातल्या माझ्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. डॉक्टर, मला प्रेक्षकांसाठी असं विचारायचं आहे की वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि असं काय आहे वास्तुशास्त्रामध्ये की आपण त्याचं आचरण आपल्या रोजच्या जीवनामध्ये करावं. पण वास्तुशास्त्र म्हणजे काय हे जर सांगायचं झालं तर म्हणजे मी तासनतास बोलू शकेन, इतकं काही आहे. थोडक्यात अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर निसर्ग शक्तीच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध करणं म्हणजे काय तर उदाहरणार्थ सकाळची कोवळी सूर्यकिरणं तुमच्या घरात आली पाहिजेत. दुपारची कडक उन्हाची किरणं तुमच्या घरात येता कामा नये. तुमचं घर साधारणपणे उत्तर पूर्व ईशान्य भागात हलकं असलं पाहिजे. दक्षिण नैऋत्य या भागामध्ये ते बंदिस्त आणि जड किंवा उंच असलं पाहिजे. या ज्या काही सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांना माहिती आहे, पण जर त्याची एक व्याख्या म्हणून जर सांगायचं झालं तर पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आकाश, जल, अग्नी आणि वायू ही 5 तत्व, 8 दिशा यांचं संतुलित समीकरण आपल्या वास्तूमध्ये तयार करणं. सोबत पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, विद्युत चुंबकीय शक्ती, वैश्विक ऊर्जा आणि परग्रहांवरून येणाऱ्या सर्व ऊर्जा यांचा मानवी जीवनावर असलेला प्रभाव आणि त्याला अनुलक्षून जी वास्तू निर्मिती केली जाते त्याला वास्तुशास्त्र असे म्हणतात. आता ही झाली डेफिनेशन. आता प्रश्न निर्माण होतो, वास्तुशास्त्राची निर्मिती कधी झाली असेल? तर साधारणपणे असं आहे की वेदांमध्ये स्थापत्य वेद नावाचा उल्लेख मिळतो. आता वेद म्हटले तर किमान अब्जावधी वर्षपूर्वी असं वेदांचं वर्णन केलं जातं. म्हणजे या भूतलावरचं जर सर्वात प्राचीन जे काही साहित्य असेल लिखित स्वरूपातलं किंवा वंदित स्वरूपातलं तर ते वेद. आणि या वेदांमध्ये स्थापत्य वेद सापडतो आणि स्थापत्य वेदामध्ये बेसिकली वास्तुशास्त्र आणि म्हणजे वास्तु अभियांत्रिकी असे सगळे विषय त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि तेव्हापासून हे शास्त्र भारतात आणि भारताने जगाला ते दिलेलं आहे. वास्तुशास्त्र याच्यामध्ये शास्त्र हा शब्द आहे. शास्त्र म्हणजे विज्ञान आणि विज्ञान किंवा वास्तू अभियांत्रिकी असा तुम्ही शब्द वापरला, इंजिनिअरिंग. तर ज्याला आर्किटेक्चर असा आधुनिक विज्ञानामध्ये शब्द आहे. पण हा अगदी प्राचीन ग्रंथ आहे, बरोबर ना? पण ते विज्ञान का म्हणायचं त्याला? म्हणजे आपण विज्ञान हा शब्द, शास्त्र असा शब्द का वापरायचा? कसं आहे माहिती का की भारतामध्ये याच्यात बेसिकली असं आहे की वास्तुशास्त्र किंबहुना असं मी म्हणेन की भारतीय या वास्तुशास्त्राला विज्ञान म्हणायचं का असा जर एक संकेत किंवा बऱ्याच वेळा असा एक जनप्रवाह किंवा अनेक वेगवेगळ्या समारंभांमध्ये मी जेव्हा जातो तेव्हा मला हा असा प्रश्न नक्कीच विचारला जात असतो. तर वास्तुशास्त्र हे विज्ञान आहे असं आहे का असं जर तुम्ही मला विचारलं आणि बोलायला सांगितलं तर मी सलग 9 तास बोलू शकतो. वास्तुशास्त्रातले विज्ञानाचे दाखले या विषयावर. म्हणजे मुळात मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र शिकवतो तेव्हा माझे 3 तासाचे 3 लेक्चर वास्तुशास्त्र हे विज्ञान कसं आहे हे सांगण्यावर जातं. जर 9 तास एखादा माणूस त्याच्यावर बोलू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये विज्ञानाचा किती आधार असेल, नंबर 1. नंबर 2, मॅडम एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट हजारो वर्ष का टिकते? उगाच कोणी टिकवून धरेल तिला? किंवा या हजारो वर्षापासून कोणी त्याची खूप मोठ्या प्रमाणावर जाहिरात करतंय म्हणून ते टिकलं असं पण नाहीये.
ज्या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे त्यामुळेच ती गोष्ट वर्षानुवर्ष टिकत राहते आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत राहते. आता विज्ञान हा जर विषयावर सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की प्रत्येक गोष्ट जी निसर्गावर आधारित आहे त्याला विज्ञानाचं म्हणजे लेबल दिलं जातं किंवा दिलं जाऊ शकतं. वैज्ञानिक म्हणून त्याची जी व्याख्या आहे म्हणजे कार्यकारण भाव, सुसूत्रता किंवा नॉर्मॅलिटी ज्याला म्हणतात की त्याच्यामध्ये नियमबद्धता असली पाहिजे, त्याला वैश्विक उपयोगिता असली पाहिजे, त्याचा माणसासाठीच वापर झाला पाहिजे किंवा त्याला माणसाचा फायदा त्याच्यापासून झाला पाहिजे, असे जे काही विज्ञानाचे 6 निकष आहेत. मी माझ्या वास्तुरविराज या पुस्तकामध्ये या 6 निकषांवर सुद्धा अतिशय सविस्तर विश्लेषण दिलंय. म्हणजे त्या सगळ्या 6च्या 6 जे विज्ञानाचे क्रायटेरियासाठी म्हणजे याला विज्ञान म्हणायचं का असं म्हणून जे काही निकष आहे ते निकष सगळे वास्तुशास्त्र. आता उदाहरणार्थ मला सांगा, पंचमहाभूत हा निसर्गाचा भाग आहे, निसर्गामध्ये ते आहे आणि हे शास्त्र निसर्गावर आधारित आहे म्हणजे हे विज्ञान आहे असं निश्चित मानायला पाहिजे. दुसरी गोष्ट, निसर्ग पंचमहाभूतांनी बनला आहे, आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि ज्या वास्तूमध्ये आपण राहतो ते सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. उदाहरणार्थ मी असं म्हणेन की आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूत कशी आहेत तर आपल्या शरीरात रक्त आहे, रक्तामध्ये 90% पाणी असतं, जलतत्व आलं. आपण मिनिटाला 10 ते 12 वेळा श्वास घेतो. असा कोणी माणूस तुम्ही मला दाखवू शकाल की 1 मिनिट विना श्वास राहू शकेल? आता ज्याचा योगामध्ये भरपूर अभ्यास आहे तो काही काळ, पण वायू किती महत्वाचा आहे हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं. दिवसभर आपण काम करतो त्याला लागणारी ऊर्जा काय ते प्रकार अग्नी. बरं, या शरीरामध्ये अनेक पोकळ्या, नुसतं तोंड आ केलं तरी त्याच्यामध्ये आ केलं तर पोकळी, म्हणजे हृदय, फुफ्फुस, रक्तवाहिन्या, 2 हाडांचे जॉईंट्स, प्रत्येक ठिकाणी पोकळी. ही पोकळी म्हणजे आकाश तत्व आणि या शरीराचं हे मांस आणि हाडं हे पृथ्वी तत्व. घराचं विटा, सिमेंट, रेती, लोखंड किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी त्या पंचमहाभूतातून, निसर्ग पंचमहाभूताचा. त्यामुळे निसर्ग आणि मानवी शरीर आणि मानवी शरीर समृद्ध करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत ते शास्त्र. मी सुरुवातीलाच एक गोष्ट सांगितली, सकाळची सूर्यकिरण घरात आली पाहिजे. का आली पाहिजे मॅडम? तुम्हाला एक सांगतो आणि आजच्या खास करून ज्यांना विज्ञानाबद्दल खूप आकर्षण आहे ना त्यांना मला खास करून सांगायचं आहे की अल्ट्राव्हायोलेट हा शब्द जो आहे ना हा आता आम्हाला 200 वर्षापूर्वी पाश्चात्य शास्त्रज्ञांनी दिला, पण आमच्या ऋषीमुनींनी ग्रंथांमध्ये अतिनील किरण असं लिहून ठेवलंय. अतिनील किरण म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट. आता मला सांगा, हजारो वर्षापूर्वी अल्ट्राव्हायोलेट हा शब्द होता का? ते पाश्चात्य वैज्ञानिकांनी शोधावा, मला शोधण्याचा आनंद आहे, म्हणजे बिलकुल इंटरेस्ट नाहीये. पण अतिनील हा शब्द आमच्या ग्रंथांमध्ये आहे. इन्फ्रारेड हा आत्ताच्या विज्ञानाचा शब्द आहे, पण आमच्याकडे ताम्र किरण हा शब्द ग्रंथांमध्ये पूर्वीचा आहे. म्हणजे सकाळची अतिनील किरण तुमच्या घरात आली पाहिजे. का आली पाहिजे तर अतिनील किरण हे बेसिकली जेव्हा तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात जातात तेव्हा तिथल्या जीवाणू किटाणूंना मारतात. बरोबर. म्हणजेच तुमच्या घराचं निर्जंतुकीकरण होतं. म्हणून सकाळची सूर्यकिरण आली पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण प्रत्येक कार्यक्रमात आपल्या प्रेक्षकांना एक टिप देणार आहोत. म्हणजे मी असं म्हणेन की आजच्या या पहिल्या कार्यक्रमामध्ये एक टिप हीच मला द्यायची आहे की लोक हो, सकाळी उठल्यावर घराचे दार, खिडक्या, पडदे उघडा. सकाळची सूर्यकिरणं तुमच्या घरात येऊ देत. जेवढी सकाळची सूर्यकिरणं तुमच्या घरात येतील ना तेवढं तुमच्या घराचं निर्जंतुकीकरण होईल, तुमच्या घरात प्रसन्न वातावरण निर्माण होईल. आणि एक लक्षात घ्या, माझं एक आवडतं वाक्य आहे, मी नेहमी त्याचं उदाहरण देतो. प्रसन्न वातावरणात प्रसन्न मानसिकता निर्माण होते आणि प्रसन्न मानसिकतेमधून उत्कृष्ट कार्यक्षमता. वातावरण प्रसन्न तर माणूस प्रसन्न. वातावरण एकदम जर खिन्न, उदास, तर तो माणूस पण उदास, खिन्नच असला पाहिजे, त्याच्याकडून चांगलं काम होणार नाही. आणि हे प्रसन्न वातावरण निर्माण करणं हे वास्तुशास्त्राचं काम. त्यामुळे विज्ञान या विषयावर मी म्हटलं ना की तासन तास अशा खूप काही गोष्टी आहे. आता याच सोबत दुसरी एक महत्वाची टीप मला लोकांना अशी द्यायची की दुपारी 12 नंतर जी प्रखर सूर्याची किरण आहेत ती तुमच्या घरात येऊ देऊ नका, कारण त्यावेळी सूर्यकिरणांमध्ये ताम्रकिरण म्हणजे इन्फ्रारेडचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं आणि ते घातक असतं. म्हणून शक्यतोवर जाड कॉटनचे लाल रंगाशी संबंधित पडदे वापरा.
जेणेकरून ते प्रखर सूर्यकिरण तुमच्या घरात येणार नाही, पण वारा येत राहील आणि घरातलं वातावरण प्रसन्न राहील. सो ह्या ज्या काही गोष्टी आहे या सगळ्या वैज्ञानिकच आहे मॅडम. पृथ्वी झुकलेली आहे, त्यामुळे जो काही पृथ्वी समोर जात असते तेव्हा ईशान्य समोर येते, म्हणून ईशान्य भाग मोकळा असला पाहिजे. अशा अनेक प्रत्येक गोष्टी म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये आपण आता जेवढे प्रत्येक एपिसोडमध्ये चर्चा करणार ना, त्या प्रत्येक चर्चेच्या प्रश्नाला माझ्याकडे वैज्ञानिक आधार असणार. त्यामुळे याला शास्त्र हे जे नाव आमच्या ऋषीमुनींनी दिले आहे ते किती समर्पक आहे हे मला वाटतं या छोट्याशा विश्लेषणातून आपल्या प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात येईल. मला एक कसं विचारायचं की वास्तुशास्त्र आपल्या वेदांमध्ये सांगितलं, म्हणजे भारतात त्याचा उगम आहे. आता भारत हा देश विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आहे, तर इकडचे वाहणारे वारे, नैऋत्य वारे आणि म्हणजे वायव्य दिशा आणि पश्चिम दिशा, हीच सगळी कॅरेक्टरिस्टिक्स सगळीकडे तुम्हाला पृथ्वीवरती दिसतात का? म्हणजे परदेशात सुद्धा हे वास्तुशास्त्र आपण तसंच्या तसं अप्लाय करू शकतो का? मॅडम, या प्रश्नामध्ये ना बेसिकली तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की सपोज जर नैऋत्य मोसमी वारे आपल्याकडे जेव्हा येतात किंवा आपल्याकडे जे काही टेम्परेचर किंवा ज्या काही क्लायमॅटिक कंडिशन्स आपल्याकडे आहे त्याच सगळ्या जगभर आहेत का, तर मी असं म्हणेन की नाही. रशियामध्ये तुम्हाला -15 डिग्री किंवा 20 डिग्री 50 डिग्री टेम्परेचर तुम्हाला मिळतं. युरोपमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं, अमेरिकेमध्ये, आफ्रिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला क्लायमॅटिक कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. पण मॅडम, मी तुम्हाला एक सांगू का की या सगळ्या क्लायमॅटिक कंडिशन्स कमी अधिक प्रमाणात भारतात सुद्धा आहेत ना. हो, आहेत. म्हणजे जर तुम्ही ईशान्य भाग किंवा काश्मीर या भागात जर गेला, म्हणजे जर तुम्ही आता मी आजकाल आपण अनेक चित्रपटगृहांमध्ये जेव्हा ते आपलं राष्ट्रगीत ऐकतो, ते सियाचेन बेसिकली जो भाग आहे -53 डिग्री टेम्परेचर आहे, बरोबर आहे. त्याच सोबत मी तुम्हाला असं म्हणेन की राजस्थानच्या वाळवंटामध्ये 48च्या वर टेम्परेचर जातच की, किंवा चेरापुंजीमध्ये प्रचंड पडणारा पाऊस. आपल्याकडे जो नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट कोस्ट जो आहे, म्हणजे मुंबई पासून केरळ पर्यंत खाली या भागामध्ये जून ते सप्टेंबर पाऊस पडतो. तर तिकडे तामिळनाडू पासून ओरिसा, बंगालमध्ये त्या भागात सप्टेंबर ऑनवर्ड डिसेंबर ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडतो. म्हणजे भारतामध्येच या सगळ्या डिफरन्शियल क्लायमॅटिक कंडिशन्स भारतामध्ये आहेत. म्हणजे कमी अधिक प्रमाणात संपूर्ण जगाचं जे काही वातावरणाचं प्रमाण जे आहे ते सिम्बॉलिक सगळ्या गोष्टी इथे तत्व येतात. हा झाला क्लायमॅटिक कंडिशनचा. पण मॅडम, सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की वास्तुशास्त्राचा जो मूळ गाभा आहे ना, ही पंचमहाभूत. बरोबर. आता ही जी पंचमहाभूत आहे ह्याच्यामध्ये मला सांगा, जे जलतत्व आहे ज्याला वैज्ञानिक भाषेत H2O म्हणतात, मग अमेरिकेतलं पाणी पण H2O आहे आणि ऑस्ट्रेलियातलं पाणी पण H2Oच आहे. वारा जो संपूर्ण जगामध्ये फिरतो त्या सगळ्या वाऱ्यामध्ये सगळीकडे 71% नायट्रोजन आहे, ते 29%, 27% ऑक्सिजन आहे आणि बाकीच्या 2% सगळं जे आहे. मी हा प्रश्न विचारल्याचं कारण म्हणजे तुमचे ऑफिसेस सिडनीला आहेत, सिंगापूरला आहेत, जगभरामध्ये म्हणजे तुम्ही आता हळूहळू फैलावताय आणि याचं मार्गदर्शन तुम्ही करताय, त्या दृष्टिकोनातून मी हा प्रश्न विचारला. मॅडम, तेच सांगतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की माझ्या आयुष्याचं एक मकसद आहे, मिशन आहे. मला वास्तुशास्त्राला जागतिक दर्जाची एक सर्व्हिस इंडस्ट्री उभी करायची. मी जरी आज माझ्या गोव्यातल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जरी मी आज ठाण्यात असलो, माझं मेन ऑफिस, माझा गोव्यात जरी काही सेटअप नसला तरी माझे गोव्यामध्ये 250 विद्यार्थी आहेत आणि त्यातले किमान 150 विद्यार्थी तरी फुल टाइम किंवा पार्ट टाइम प्रॅक्टिस करतात. मगाशी मी उल्लेख केला, जगाच्या 22 देशांमध्ये माझा ग्राहक वर्ग आहे. इनफॅक्ट 12 राष्ट्रांमध्ये माझे प्रतिनिधी काम करतात.